विदर्भामध्ये पारा 5 अंशांनी वाढलाय। अकोला जिल्हा सर्वाधिक हॉट जिल्हा म्हणून नोंद झालेला आहे। थंड हवेचं ठिकाण बुलढाणा देखील आता तापलेला आहे। काही दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण दूर होताच 3 दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा 5 अंशांनी वाढलाय। रविवारी अकोला जिल्ह्याचं तापमान 43.1 अंश सेल्सिअसच्या पार गेल्यानं विदर्भामध्ये अकोला सर्वाधिक हॉट शहर ठरलेलं आहे। त्या पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांत देखील पारा चांगलाच वाढलेला होता। थंड हवेचं ठिकाण बुलढाण्याचं तापमान देखील आता 40 अंशांच्या पार गेल्यानं उकाडा वाढलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी, सोमवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या वतीनं 4 विशेष लोकल चालवल्या जातील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं रेल्वेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मंगळवारी लोकल सेवा नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावेल, तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून रात्री 1:30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री 3 वाजता पोहोचेल। दुसरी विशेष लोकल कल्याण येथून रात्री 1:30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे रात्री 3 वाजता पोहोचेल। हार्बर मार्गावरील विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून 1:30 वाजता सुटेल आणि पनवेल येथून मध्यरात्री 2:50 पनवेलला पोहोचेल, तर एक विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1:30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला 2:50 पोहोचेल। सोमवारी मध्य रेल्वेच्या वतीनं या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत। कोकणातील आंबा बागायतदारांसाठी रामदास कदम आक्रमक झाले। आंबा उत्पादकांना मदत करा, अन्यथा कोकणात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील। रामदास कदम यांनी हे वक्तव्य करत सरकारलाच घरचा आहेर दिलाय। कोकणातला हापूस आंबा, त्या आंब्याभोवती तो वर्षभर आपली उपजीविका कोकणाला शेतकरी माझा चालू असतो। मात्र आज कधी नव्हे तर शासनानं जर का चांगल्या पद्धतीने मदतीचा हातभार लावला नाही तर आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होईल। जगेल कसा शेतकरी आमचा? 20,000 25,000 मध्ये काही होणार नाही ना, कारण 90% आंबा गेलेला आहे, 5-10% शिल्लक पण नाहीये, अशी अवस्था आहे। आणि म्हणून शासनानं या बाबतीमध्ये आपण जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।